गुड मॉर्निंग. कशा आहेत सगळेजण? शुभदास ब्लॉग मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आता माझा इकडे चाललाय चहा. अजून त्यांच्या तब्येतीमध्ये म्हणावी तशी सुधारणा नाही झालेली आहे. हे बघा ते गळून गेलेले अजून सुद्धा. हाय करा. आता त्यांना चहा देते. या तुम्ही पण चहा घ्यायला. एकीकडे बघा वॉशिंग मशीन आमची चालू झालेली दिसते का तुम्हाला? आता चहा त्यांनाही देते, मी पण घेते. या तुम्ही पण या चहा घ्यायला. आज मी आता करणार आहे ग्रीन पीसची भाजी. चहा माझा संपला. मी चहा थोडाच घेतला होता ना. ग्रीन पीसची भाजी मी आता तुम्हाला थोड्या वेळ दाखवणार. पहिला मी करते पोळ्या. अगदी सोप्या पद्धतीने भाजी करणार आहे आज मी. पहिला करते पोळ्या. खाली गेलं का? माझ्या पोळ्या करून झाले ना, मग तुम्हाला मी भाजीमध्ये काय काय टाकणार आहे ते सांगे ना. पाणी घालावं लागेल. ग्रीन पीस कढईमध्ये ना पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये थोडेसे उकडून घेतलेले. तसं वास यायला नको ना. ग्रीन पीस आता कसे किती दिवसाचे असतात. फ्रोझन मटार म्हणतात ना याला. मी आता पोळ्या करून घेते. तर माझ्या पोळ्या झालेत. आता एकच पोळी राहिलेली आहे शेवटची. आता हे मी काय केलं, तेलाची पिशवी आहे ना, ती काल फोडली होती ना, तर ते कट केलं. आतमध्ये तेल थोडंफार असतंच, ते वायाला घालवता त्याच्यावर मी पोळ्या टाकल्या. तेलही वाया जात नाही. आता एकच शेवटची पोळी करून घेते. आणि आता मी ग्रीन पीस करण्यासाठी, भाजी करण्यासाठी खोबरं घेतलेलं आहे, टमॅटो घेतला आहे. आता आलं लसूण पण घेते. मला मी दाखवते. एकच शेवटची पोळी. आता मसाला तयार करते. आल्याचा तुकडा घेते आणि धुवून घेते. खोबरं पण घेते बारीक करून. लिंबू चिरून घेते. यामध्ये थोडंसं लिंबू पिळते म्हणजे ग्रीन पीसचा कलर चेंज होत नाही. थोडंसं लिंबू पिळते. ग्रीन पीस खातात. चहा कधी टाकायचा?
भाजी टाकली, चहा होती. खूप आलं धुवून घेते. वरची साल काढते आणि कट करून घेते थोडेसे त्याच्यामध्ये घालायला. खोबरं घेते, टमॅटो घालते, थोडं लसूण, गोडा मसाला घालते त्याच्यामध्ये. मसाल्यामध्ये मिक्सरमध्ये सगळा मसाला हा वाटून घेते. त्याला आलं घेतलेलं आहे, लसूण घेते. लसूण खूप बारीक आहे ना, आता त्याला वेळ लागला. लसूण लालवाच लसूण असल्यामुळे थोडा वेळ लागेल. आलं लसूण खोबरं हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आणि टमॅटो पण ही भाजीमध्ये घालण्यासाठी टमॅटो बारीक करून टमॅटो पण घालते. थोडं टमॅटो पण घालते. आता बारीक करून घेते मिक्सरमधनं, मसाला वाटून घेते, मग भाजी टाकते. तेव्हा इकडे मी भाजी टाकली ना. नाश्ता काय करावं, उपमा करावा बघते आता. नाश्ता करायचा या तुम्ही सगळेजण ग्रीन पीस मसाला खायला. आता असेच भेटूया नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.